नमस्कार. तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नाहीयेत का? आज या एका चुकीमुळे लाखो महिलांचे हप्ते अडकलेत आणि त्याची मुदत संपते आजच. जालन्यातून आलेली ही बातमी प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण या एका माहितीने तुमचे हप्ते परत मिळू शकतात. पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या. महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी लाडकी बहीण योजना म्हणजे एक मोठा आधार आहे. दर महिन्याला खात्यात येणारी रक्कम त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची असते. पण गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून अनेक बहिणींना हे पैसेच मिळालेले नाहीत. का? तर कारण एकच, ई-केवायसी मध्ये झालेली एक छोटीशी चूक आणि या चुकीमुळे त्यांचा हप्ता थांबलाय. आज ही चूक दुरुस्त करण्याची शेवटची संधी आहे. त्यामुळेच सरकारी कार्यालयाबाहेर महिलांच्या मोठ्या रांगा लागल्यात. जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या महिला व बालकल्याण विभागाबाहेर आज सकाळपासूनच मोठी गर्दी दिसून येत आहे. लाडकी बहीण योजनेत लाभार्थी म्हणून नोंदणी केलेल्या अनेक महिलांच्या अर्जात ई-केवायसी प्रक्रियेत चुका आहेत. काही ठिकाणी नाव चुकीचे आहे, काही ठिकाणी आधार नंबर जुळत नाही, काही महिलांच्या बँक खात्याच्या केवायसी मध्ये त्रुटी आहेत. या तांत्रिक चुकांमुळे योजनेचे पैसे थेट त्यांच्या खात्यात जमा होत नाहीत. सरकारने या चुका दुरुस्त करण्यासाठी एक डेडलाईन दिली होती. महिला व बालविकास विभागाकडून महिलांना आवाहन करण्यात आले आहे की ज्यांच्या ई-केवायसी मध्ये चुका आहेत त्यांनी त्वरित येऊन दुरुस्ती करावी. मात्र मुदतवाढ मिळणार का किंवा 31 मार्च नंतर काय होणार याबद्दलची अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट नाही. शासनाकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर अजून मिळालेले नाही. या सगळ्या प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते, सरकारी योजनांचा लाभ घेणे हे अजूनही सोपे नाही. ई-केवायसी, आधार लिंकिंग, बँक खाते या तांत्रिक गोष्टी ग्रामीण भागातील महिलांसाठी अनेकदा अवघड ठरतात आणि एक छोटीशी चूकही त्यांचे महिन्याचे पैसे थांबवू शकते. उन्हात रांगेत उभ्या राहणाऱ्या या महिला पाहिल्यावर एकच प्रश्न मनात येतो, ही प्रक्रिया आणखी सोपी का केली जात नाही? ऑनलाईन दुरुस्तीची सुविधा गावोगावी का दिली जात नाही? असो, प्रश्न जे असतील ते आहेत. पण सध्या जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कुणी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी असेल आणि गेल्या काही महिन्यांपासून हप्ते आले नसतील तर आजच जिल्हाधिकारी कार्यालयात जा, ई-केवायसी तपासा, चूक असेल तर दुरुस्त करा. जर तुम्हाला अशा सरकारी योजनांच्या ताज्या बातम्या मिळवायच्या असतील तर हे चॅनल आत्ता सबस्क्राइब करा. खाली कमेंट्समध्ये सांगा, तुमच्या ई-केवायसी मध्ये काही अडचण आली का? तुमचे हप्ते वेळेवर येतात का? तुमचा अनुभव नक्की लिहा. धन्यवाद.